शेतकरी बंधूंनो नमस्कार. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रति एकरामधून 100 ते 125 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी 3 पायऱ्या आहेत. यामध्ये पहिली पायरी आहे फवारणी, दुसरी पायरी आळवणी आणि तिसरी पायरी संतुलित खताच्या मात्रा. पहिल्या पायरीमध्ये आज आपण सुपर जीप आणि झकास याचा वापर करून ज्यावेळेस बेणे प्रक्रिया करतो, यामध्ये सीड ट्रीटमेंट किंवा बेणे प्रक्रिया करण्यासाठी जर हे वापरलं तर तुम्हाला 100% जर्मिनेशन झालेलं दिसेल, उगवण क्षमता वाढेल, फुटव्यांची संख्या वाढेल आणि लागवडीनंतर 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर दर 20 दिवसांनी 3 ते 4 फवारण्या करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये ऊसाचे जे ऊस आहे यामध्ये 5 प्रकारचे हार्मोन्स असतात. यामध्ये अतिशय महत्त्वाचा हार्मोन्स असेल तो जिब्रालिन आणि इतर 4 आहेत. त्यामध्ये ऑक्झिन, सायटोकायनिन, इथेनिन, ब्रासोनाइड आणि जिब्रालिन अशा प्रकारचे हे हार्मोन ज्यावेळेस ऊसाच्या पानामध्ये आपण फवारणीद्वारे अंतर्भूत करतो त्यावेळेस पेशींची संख्या वाढते, पेशींचे विभाजन अधिक मोठ्या प्रमाणात होतं. यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. साहजिकच फुटव्यांची संख्या वाढल्यानंतर ॲटोमॅटिकली फोटोसिंथेसिस किंवा ज्याला आपण प्रकाश संश्लेषणाची क्रियामुळे ही सुद्धा ह्याची लेवलसुद्धा अधिक मोठ्या प्रमाणावर वाढते. कांडीमधील अंतर वाढतं, कांड्यांची साईज, कांड्यांमध्ये वजन या सर्व गोष्टी अंतर्भूत होतात. आणि सुरुवातीच आपण ज्याला म्हणतो की जसं लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे